श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदश अध्याय. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व कामना पूर्वन अंती दाविती सुरभुवन जे नर करीते नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी आपली भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करती कवणाची गृहा न जाती दृष्टोत्तरे न ताडिती तरी क्रोध नयची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसापात तेली राहते दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची बसाप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18-20 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके फिरत फिरत सहज वनामध्ये जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करून तियेवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अंतरी पटली खूण यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशय्येवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुनी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्त पालका पाप ताप दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु पाहुन्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषलयती वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयांची बसाप्पांचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी राहू लागला निशंदिनी स्वामी सनिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हासत कुटील जन तयाते वेड्यांच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे. बसाप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामींचरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काहींदीन काय झाले वर्तमान ते होऊन सावधान चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडते आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुचती कंटक परी बसाप्पाचे चित्ती
न वाटे काही भीती, स्वामींचरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पाद स्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहींकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयांसी मधुर तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्प त्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या परतले, सत्वर ग्रामामजी आले, बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथी आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामींचरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यांची बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी, बसप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरे सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देत असेल. असो, तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जाय, ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याते. पुढे कथा सुंदर, स्वामी सुतांचे चरित्र, मन करोनी अस्थिर, सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिस्वत पंचदशो अध्याय गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री रस्तु शुभं भवतु.